सो गाईज सकाळी आता आम्ही सगळं आवरून वगैरे निघालो आहे. आता आम्ही चाललो आहे आपल्या दिंडोरी श्री स्वामी समर्थांच्या मठात. रात्री आम्ही इथे स्टे केलं होतं त्र्यंबकेश्वरमध्ये. आपलं जे शंकर भगवानचं मंदिर आहे त्र्यंबकेश्वरमधलं, तिकडे रात्री दर्शन घेतलं आणि स्टेसाठी आम्ही श्री स्वामी समर्थ मठ आहे मंदिरापासून 1.5 किलोमीटर 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. रिक्षाने तुम्ही आलात तर 100 रुपये घेतात आणि जर तुम्ही गाडी वगैरे असेल तर जवळच आहे, जास्ती काही लांब नाही आहे. तर श्री स्वामी समर्थाच्या मठामध्ये आम्ही रात्री जेवण केलं. 30 रुपये पर पर्सन आहे तिकडे जेवणाचं. आणि रात्री 9:30ला जेवणाचं बंद होतं, तर त्याच्या आधी तुम्ही जाऊ शकता. तिकडे स्टेची सुद्धा सोय आहे, पण काल बुकिंग फुल होती. आम्ही सॅटर्डेला आलो होतो, त्यामुळे तिकडे स्टेला नाही मिळाली जागा. पण त्याच्याच बरोबर बाजूलाच हे मठ आहे, श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर सद्गुरुधाम आश्रम. हे आश्रम आहे. तर इथून श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आहे, जिथे मी तुम्हाला बोली स्टे तुम्ही करू शकतात. पण फुल झालं होतं म्हणून आम्ही इथे आलो. तर इथे सुद्धा तुम्हाला राहायची सोय होईल. हे पण भक्त निवासच आहे. तर ते रूम कसे तिथे हे बघा. आम्ही 5 लोक होतो. हे बघा, 5 लोकांसाठी आम्हाला 4 खाट दिले होते आणि एक गादी. तुम्हाला आपला रूम दाखवला, त्याच्यामध्ये आम्ही 5 जण होतो. तर त्यांनी 4 खाट दिले होते आणि एक गादी दिली होती. तर त्याचे त्यांनी 200 पर पर्सन घेतले होते आमच्याकडनं. असे 1000 रुपीज झाले होते. निघालेलो आहोत दिंडोरीसाठी श्री स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये. तर मी तुम्हाला तिकडची सुद्धा अपडेट देते. तर माझ्यासोबत व्हिडिओमध्ये राहा आणि बघत राहा. तो चला निघूयात. तर हे आहे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, जे मी तुम्हाला बोलले की रात्री आम्ही इथे जेवणासाठी आलो होतो. इथे राहण्याची सुद्धा उत्तम सोय आहे, पण प्रॉब्लेम असा झाला होता की आम्हाला इथे रूम अवेलेबल नव्हते. सगळं पॅक होतं, फुल होतं. इथे लिहिलं आहे की ते काय काय आहे. ते श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आहे, प्रसादालय आहे, हॉस्पिटल पण आहे, तीर्थ आणि गोशाळा. तर चला, आम्ही बाजूला होतो तिकडे बाजूच्या गुरुपीठामध्ये आम्ही स्टे केला होता. तर आता आम्ही स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी चाललो आहे. इथे मंदिर दाखवते मी. मस्त व्ह्यू आहे बघा. आणि ही लोक माझी वाट बघतायत. चल चल लवकर ये. सकाळचे 7:30 झालेत. हे बघा, इथे महादेवाची किती सुंदर मूर्ती आहे वरती. हे सगळे गेलेत पुढे. जाते पटापट. इथे ऑनलाईन पास सेवा सुद्धा आहे. हा बघा, हा स्कॅनर मी देते. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही आधी स्कॅन करा. इथे नियमावली पण लिहिलेली आहे. हो आली. सनराइज झालाय. वा, थंड पाणी. मंदिरात आत जाण्यासाठी असं स्विमिंग पूल सारखं केलंय, जेणेकरून सगळेजण पाय धुवून आत येतील. मस्त आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.
भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुकुल त्र्यंबकेश्वर. सकाळ सकाळ महाराजांचं दर्शन खूप भारी वाटतंय. मी ते झूम करून दाखवते महाराजांची मूर्ती. चला आज जाऊया मंदिरामध्ये. खूप मोठं आहे हे केंद्र, गुरुपीठ. काय चाललंय बेटा? स्वामींची खूप मोठी मूर्ती आहे इथे. स्वामीचरित्र सारामृत. हे बघ इकडे सगळे अध्याय दिलेत. 18 जे आपले 21 अध्याय आहेत ना, सगळे इथे आहेत. हे बघा. साडेनच होतात. तर खूप सुंदर मठ आहे हे त्र्यंबकेश्वरचं. मी नक्की तुम्हाला सांगेल की आलात तरी इथे व्हिजिट करा. खूप 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 मस्त आहे, खूप छान आहे. आणि याच गुरुपीठामध्ये देऊळबंद सिनेमाची शूटिंग झाली होती. तसंच श्री स्वामी समर्थांची इतरही गाण्यांची शूटिंग इथे झाली आहे. तर आता आपण इकडनं दिंडोरीसाठी निघणार आहोत. तर पार्ट 3 येईल, नक्की बघा.